चहा घेऊया आज. चहा मला पण काय वेळ आज काम नाही. हो म्हणजे बाईट करून नंतर चहा घेऊया. म्हणजे तुम्ही असं बोलायला नको वेळ देत नाही परिवहन मंत्री. आतमध्ये बाबा. ओ भोसले भोसले चहा आणि कॉफीचं सांगायचं. सर 5,000पेक्षा जास्त विद्युत बसेसच्या कराराबाबत रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे शासनाने. हा निर्णय का घ्यावा लागला आणि अडचणी वाढणार आहेत का प्रवाशांची? प्रामुख्यानं जानेवारी 2024 मध्ये 5,150 विद्युत बस घेण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता आणि तशा प्रकारची त्या कंपनीबरोबर करारही करण्यात आला होता आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं भविष्यामध्ये ईव्ही बसेसची ही गरज लक्षात घेता अतिशय चांगला निर्णय घेतला होता आणि त्या 5,150 बसेस आपल्या येतील आणि त्या योगे आपण सर्वसामान्य प्रवाशांना सेवा देऊ शकू असा एसटी महामंडळाचा त्यावेळेचा निर्णय होता आणि त्यामुळे त्या 5,000 बसेस 2 वर्षात येतील आणि आपण सेवा देऊ असा जो निर्णय त्यांचा झाला त्याला कुठेतरी छेद लागत आहे असं दिसलंय. कारण गेल्या 1.5 वर्षामध्ये या कंपनीनं फक्त 220 बसेस ह्या पुरवलेल्या आहेत आणि त्याही बसेसचं जी कामगिरी आहे ती एवढी काही आमच्या एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना योग्य वाटली नाही आणि त्यामुळे शेवटी काहीतरी लवकरात लवकर त्या बसेस मिळायला पाहिजे म्हणून आमचे प्रिन्सिपल सेक्रेटरी श्री संजय सेठी यांनी त्यांना नोटीस काढली आणि मे महिन्यापर्यंत किमान 1,250 बसेस तुम्ही पुरवल्या पाहिजे असा आग्रह धरला. परंतु 220 बसेस नंतर त्यांनी एकही बस दिली नाही. काल एसटी महामंडळाची जी काही आढावा बैठक होती त्या बैठकीमध्ये अखेर मी निर्देश दिले की जर एखादी कंपनी 1.5 ते 2 वर्षामध्ये सुद्धा जेवढा हवा तेवढा बसेसचा पुरवठा करू शकत नसेल तर आणि त्यांच्याकडे काही अडचण असेल तर तो करार रद्द करून आपण दुसऱ्या कंपनीकडनं किमान बसेस घ्याव्या. त्यामुळे प्रवाशांना तरी सुविधा मिळेल आणि आज जर ते बसेस देत नाही तर अजून किती वर्षे त्यांची वाट बघायची. शेवटी काहीतरी लिमिट कुठल्या तरी गोष्टीचं असतं. त्यामुळे काल असा निर्णय घेण्यात आला. त्यांना अखेरची नोटीस आता आम्ही द्यायचं ठरवलेलं आणि त्यानुसार त्यांनी पुरवठा न करता आम्ही त्यांच्याकडनं बसेस न घेता दुसऱ्या पुरवठादाराकडून कशा बसेस घेता येईल याची आम्ही आता तयारी करतोय. नाही बघा शेवटी कसं आहे की काही कायदेशीर प्रक्रिया असतात त्या पूर्ण करायला लागतात. त्यांना जो त्यांच्याबरोबर करार केलेला आहे त्या करारानुसार त्यांना नोटीस देऊन त्यांचा करार का रद्द करण्यात येऊ नये अशा प्रकारची नोटीस देऊन त्यांच्याकडनं सुद्धा त्याचं उत्तर आल्यानंतर आम्हाला तो करार रद्द करावा लागेल. अन्यथा न्यायालयीन लढाई लढावी लागते आणि त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा त्रास होणार असल्यानं आम्ही हा कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करून आम्ही त्यांना शेवटची नोटीस देऊन त्यानुसार तो त्यांचा करार रद्द करणार आहोत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय की जर बाळासाहेब असते तर ऑपरेशन सिंधू संदर्भाची कारवाई केली तर त्यांनी पाठ थोपटली असती असं त्यांचं वक्तव्य. ही वस्तुस्थिती आहे की हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या जे आपले सैनिक आहेत त्यांच्यावर त्यांची अपार श्रद्धा होती असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्या ज्या वेळेस भारत पाकिस्तान युद्धाच्या छायेमध्ये आपला देश होता त्या वेळेस बाळासाहेबांनी सर्व जे मनभेद किंवा पक्षभेद होते ते बाजूला ठेवून त्या सत्ताधारी पक्षाच्या सोबत ते राहिलेले आहेत आणि आपल्या सीमेवर आपल्या सीमेचं रक्षण करणाऱ्या सैनिकांबरोबर राहिलेले आहे. आजच्या परिस्थितीनुसार पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी अतिशय चांगली भूमिका घेतली आणि त्या माध्यमातून पाकिस्तानचं कंबरडं त्यांनी मोडलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर महाविकास आघाडीचे काही नेते मी कुणाचं नाव घेणार नाही परंतु उबाटा पक्षाचे नेते किंवा अन्य कुणी जर पंतप्रधानांवर किंवा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर जर अशा प्रकारचे आरोप करत असेल तर ते निश्चितपणे चुकीचं आहे. म्हणून माननीय श्री अमित भाई शहा यांनी ज्या पद्धतीनं काल त्यांची भूमिका स्पष्ट केली ती भूमिका योग्यच आहे. राष्ट्रवादी स्वतःचे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड त्यांनी काल ठाण्यामध्ये रिक्षा चालवली. हो कदाचित काय होतं की सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी त्यावेळेस रिक्षा चालवली होती. मी सुद्धा 80 ते 90च्या दशकामध्ये जवळजवळ 8 वर्ष रिक्षा चालवून उदरनिर्वाह आमचा केला होता आणि ते राज्याचे मुख्यमंत्री झालेत. आता